या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अशी या भगवती देवीची प्रार्थना आपण केलेली आहे। आजही आपण एका आदिमाया आदिशक्ती अशा एका स्त्री शक्तीचा परिचय थोडक्यात करून घेणार आहोत। ही शक्ती जी आहे ती भारतातली नाही आहे, पण भारतातली नसून सुद्धा पूर्ण प्रकृतीने आणि प्रवृत्तीने पूर्ण भारतीय झालेल्या अशा या शक्तीचा एक परिचय आपण करून घेणार आहोत। ही कोण आहे ही शक्ती? तर ही अतिमानसाची एक व्यक्त अशी मूर्ती आहे। श्री अरविंदांची सहयोगिनी असं म्हणून जिला म्हटलं जातं, किंवा सहयोगिनी किंवा स्पिरिच्युअल कंपॅनियन असं म्हणून जिला ओळखलं जातं, अशा या स्त्री शक्तीचा आपण आज थोडासा परिचय करून घेणार आहोत। अरविंदांच्या साधनेची ही अभिव्यक्ती आहे, ही परिपूर्ती आहे असंही म्हणता येईल। म्हणजे जर का श्री अरविंद, राष्ट्रयोगी श्री अरविंद जर का शिव असतील, तर मदर किंवा माताजी किंवा मीरा अल्फासा किंवा माँ ही त्यांची शक्ती आहे असंही म्हणता येईल। एक विलक्षण अशी विधी घटना घडलेली आहे। नियतीच्या मनात काय योजना असतात ते खरं तर सामान्य माणसाला कधीच ओळखता येत नाही। नियती तिचे फासे टाकत असते, आपल्याला त्याचा काहीच पत्ता लागत नाही। म्हणजे बघा ना, श्री अरविंदांचा आपण परिचय करून घेतलेला आहे की ज्या व्यक्तीने आपल्या वयाच्या 21व्या वर्षापर्यंत योग हा शब्द देखील ऐकला नाही, त्याला आज संपूर्ण जग महायोगी किंवा राष्ट्रयोगी श्री अरविंद किंवा म्हणून ओळखताय। अशी जर का घटना असेल तर यालाच समांतर घडणारी अशी आणखीन एक विलक्षण घटना या ठिकाणी घडलेली आहे। पॅरिस, फ्रान्सची राजधानी पॅरिस म्हणजे रसिक रंगेल लोकांची ही नगरी आहे खरं म्हटलं तर। इथे भारतीय आध्यात्मिकतेचा मागमूस सुद्धा असेल असं आपल्याला खरं तर वाटत नाही, पण या पॅरिसमध्येच ही घटना घडलेली आहे। म्हणजे एक टर्किश बँकर होते ज्यांचं नाव होतं मॉरिस अल्फासा नावाचे एक टर्किश बँकर होते। ते इजिप्तमध्ये काही दिवसांसाठी स्थायिक झाले होते आणि इजिप्तच्या म्हणजे कैरोच्या राजघराण्यापैकी एक राजकुमारी होती, तिचं नाव होतं मार्था। या मार्था आणि मॉरिस यांचा विवाह झाला आणि काही काळाने म्हणजे 1877 मध्ये त्यांनी पॅरिसला स्थायिक होण्याचं ठरवलं। असं हे जोडपं पॅरिसला स्थायिक झाल्यानंतर त्यांना एक लहानशी मुलगी झाली, अतिशय सुंदर अतिशय देखणी अशी मुलगी झाली। आणि योगायोगाने त्यांनी तिचं नाव काय ठेवलं असेल तर त्यांनी तिचं नाव ठेवलं मीरा। मीरा म्हटल्या आपल्या मनात जी मूर्ती उभी राहते ती कदाचित त्यांची अपेक्षाही नसेल, त्या मीरा नावाचा अर्थ त्यांच्या भाषेत आणखीन काही वेगळाही असेल, पण योगायोग बघा ना, मीरा म्हटल्यानंतर आपल्याला आठवते ती श्रीकृष्णाची निस्सीम भक्त मीरा, म्हणजे मधुरा भक्तीचं अत्युत्तम उदाहरण म्हणून आपण मीरेकडे बघतो। तेच नाव या छोट्याशा मुलीला ठेवण्यात आलं। ही मुलगी स्वभावतःच अगदी जन्मतःच अतिशय शांत होती, अंतर्मुख होती आणि चिंतनशील होती। म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षापासून हिला एका गूढतेचा ध्यास लागलेला होता। म्हणजे तासनतास ती खिडकीशी बसून राहायची आणि अंतरिक्षाकडे पाहत राहायची आणि तिला काही त्या अंतरिक्षामध्ये काही चित्र दिसायची, काही आकृती दिसायच्या आणि ती अतिशय गंभीर चेहऱ्याने विचार करत असायची। तेव्हा तिची आई तिला एकदा म्हणाली की तू एवढ्या गंभीर चेहऱ्याने कसला ग विचार करतेस? तेव्हा ती म्हणाली की आई, अगं काय सांगू, मला या सगळ्या विश्वाची चिंता लागून राहिली। ओळखीचं वाटतंय ना वाक्य, चिंता करतो विश्वाची। त्या मुलीला चिंता कशाची लागली होती? तर जे कोणी या विश्वामध्ये आर्त आहेत, दुःखी आहेत, अभागी आहेत, पीडित आहेत,
अशा लोकांना शांती मिळवून द्यायची, अशा लोकांना सुखाचा शोध कसा आहे हे दाखवायचं, याचाच तिला ध्यास लागला होता. तिला या भौतिक गोष्टीमध्ये फारसा रसच नव्हता. म्हणजे नवनवीन कपडे, खेळणी, दागिने ह्याच्यात तिला बिलकुल रस नव्हता. तिला या संपूर्ण विश्वाला सुखी करण्याचाच ध्यास लागून राहिलेला होता. तिचा ती जेव्हा असं चिंतन करत असायची किंवा त्याच्यानंतर चिंतनातून ती जेव्हा झोपी जायची, म्हणजे जेव्हा ती तिच्या बिछाण्यावर झोपायची, तेव्हा सुद्धा तिला असं वाटायचं की आपला अंतरात्मा, आपल्या आतून एक आत्मा बाहेर पडतोय आणि या संपूर्ण विश्वाला व्यापून राहतोय. किंवा कधी कधी तिला असंही वाटायचं, तिचा जो फ्रॉक होता, छोटासा फ्रॉक जो होता, त्याचा जो घेर होता, तो पसरत 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 जणू काही या संपूर्ण ब्रह्मांडाला, या विश्वाला आपल्या आवाक्यात घेतोय, आपल्या कवेत घेतोय. आणि त्या फ्रॉकच्या घेराखाली अनेक आर्त, दुःखी, पीडित लोक जमलेले आहेत आणि ह्या सगळ्यांना ही धीर देते, असं तिला अनेक वेळेला भास व्हायचा. तिचा ध्यासच फार वेगळा होता. अशी जी होती तर तिच्या शाळेत सुद्धा तिला घातलं. शाळेत तर ती सगळ्याच विषयात हुशार होती, पण शाळेतल्या विषयांपेक्षा सुद्धा चित्रकला, शिल्पकला, पेंटिंग किंवा खेळण्यामध्ये ती अतिशय पारंगत होती. म्हणजे टेनिस तर ती अतिशय 6व्या-7व्या वर्षी उत्तम टेनिस खेळत होती. मात्र तिला नाद होता, तिला ध्यास होता, तो अभ्यासाचा ध्यास होता. आणि अभ्यास कुठला तर या पौर्वात्य आध्यात्मिकतेचा ध्यास होता. म्हणजे ती जरी पॅरिसमध्ये जन्मलेली असली तरी तिला ह्या आशिया खंडातल्या म्हणा पूर्व दिशेच्या जे अध्यात्म आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः भारतीय अध्यात्माचा तिने ध्यासच घेतला होता. आणि अशातच एक 7-8 वर्षाची असतानाच तिच्या हाती विवेकानंदांचा राजयोग ही कादंबरी किंवा हे पुस्तक, हा ग्रंथ तिच्या हाती लागला. तो तिने पूर्ण वाचून काढला. त्याच्यातली काही तत्वांचा तिने अगदी ध्यास घेतला आणि त्याचा अभ्यासही सुरू केला. ह्याच जोडीला हळूहळू तिला पतंजल योगसूत्र म्हणा किंवा नारद भक्तिसूत्र हेही तिच्या हातात कसं पडलं माहिती नाही, पण त्याचाही तिने अभ्यास सुरू केला. हळूहळू भारताविषयी तिला इतकी ओढ लागली आणि श्रीकृष्णाच्या चरित्राने तर तिला अगदी भारावून टाकलं. आता भारतात श्रीकृष्णाचं चरित्र म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण उभा राहतो, पण पॅरिसमध्ये कुठला आलाय श्रीकृष्ण? तिने अंतःप्रेरणेने, मनानेच एक श्रीकृष्णाचं स्केच तयार केलं आणि ते स्केच आणि आपल्या श्रीकृष्णाचं चित्र हे पुष्कळसं मिळतं जुळतं आहे. कुठली प्रेरणा होती, कुठली अंतःप्रेरणा होती, कुठला आंतरिक ध्यास होता माहिती नाही, पण हे खरंच असं घडलेलं आहे. ती जशी 13-14 वर्षाची झाली, हळूहळू तिला त्या गूढ विद्येचं ओढ वाटायला लागली. ऑकल्टिझम याच्या अभ्यासासाठी तिने 16व्या-17व्या वर्षीच ती अल्जेरियाला जाऊन तिने त्या गूढ विद्येचा सुद्धा अभ्यास सुरू केला, ऑकल्टिझम. आता तिचं संपूर्ण विश्व या गूढ विद्या, गूढ जे अध्यात्म आहे याचं जे रहस्य ते शोधून काढण्याचा तिने ध्यास घेतला. 19व्या मात्र हे सगळं जरी चालू होतं तरी आई वडिलांना तिची काळजी असणारच. नातेवाईकांनी सुद्धा ओळखलं होतं की ही मुलगी सर्वसामान्य नाहीये, हिच्यात काहीतरी विलक्षण असे दैवी गुण आहेत आणि ही जे बोलते तेही खरं होतं, काहीतरी विलक्षण दैवी हिच्यामध्ये आहे. असं करत असताना तिने हे सगळा अभ्यास झाल्यानंतर तिने एक स्टडी सर्कल सुरू केलं, अभ्यास मंडळ. दर बुधवारी त्यांची चर्चा चालायची आणि त्या चर्चेमध्ये तिला अनेक लोक अनेक प्रश्न विचारायचे. प्रश्न तरी कुठल्या प्रकारचे होते? व्हॉट इज द एम टू बी अचीव्ड? आयुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे? व्हॉट इज द वर्क टू बी डन? आपण काय कार्य केलं पाहिजे, या मानव जन्माला येऊन काय कार्य केलं पाहिजे? आणि व्हॉट आर द मीन्स ऑफ अचीवमेंट? याच्यासाठी साधना कुठली आहे, साधनं कुठली आहेत, असंही तिला विचारायचं. आणि या सगळ्या प्रश्नांची ती छोटीशी मीरा, छोटी म्हणजे आता तरुण होती, ही मीरा अतिशय समर्पक अशी उत्तरं द्यायची. अशाच एका चर्चेमध्ये तिने एक वाक्य सांगितलं, हेट द सिन अँड नॉट द सिनर. ओळखीचंच आहे, हेही ओळखीचं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्याच्याशी मिळतं जुळतं असं हे वाक्य आहे. द्वेष कुणाचा करा, राग कुणाचा करा, सिनचा करा, पापाचा करा, पापी माणसाचा राग करायचा नाहीये, असंही त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं. अशात तिचं आता लग्न झालं. 19व्या वर्षी फारच लवकर लग्न झालं. त्या लग्न झाल्यानंतर तिच्या पतीचं नाव होतं रिचर्ड. हे रिचर्ड सुद्धा अतिशय समजूतदार होते. आपल्या पत्नीचा जो हा ध्यास आहे, हा अभ्यास आहे, हे जे काय तिचं म्हणणं आहे
आणि हा तिचा जो छंद आहे अध्यात्म जाणून घेण्याचा, याला त्यांनी सुद्धा साथ दिली. अशातच त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं अँड्र्यू. या अँड्र्यूला मोठा करत असताना, संसार सजवत असताना सुद्धा या मीरेचा अभ्यास सुरूच होता. ही मीरा अल्फासा होती, ती आता मीरा रिचर्ड्स झालेली होती. तिचा अभ्यास सुरूच होता, पण संसाराचीही तिला आवड होती. तिला बागकामाची आवड होती, तिला प्राण्यांची आवड होती, तिला वनस्पतीशास्त्र आवडत होतं, तिला चित्रकला, पेंटिंग, एकूणच सौंदर्यदृष्टी आणि टापटीप तिच्यामध्ये पूर्ण भरलेली होती. संसारही सुखाचा चालू होता, मात्र ध्यास होता तो श्रीकृष्णाला भेटण्याचा. जेव्हा तिला 21व्या वर्षी तिला भगवद्गीतेचं पुस्तक मिळालं आणि भगवद्गीतेचं पुस्तक मिळाल्यानंतर तर तिला श्रीकृष्णाला भेटण्याची इतकी ओढ निर्माण झाली आणि तिला ठामपणाने वाटत होतं एक ना एक दिवस मला श्रीकृष्ण भेटणार आहे. तिच्या स्वप्नामध्ये एक दिव्य पुरुष यायला लागला आणि त्याला ती श्रीकृष्ण म्हणून संबोधायला लागली. कोण होता हा श्रीकृष्ण? तिलाही कल्पना नाही, पण तिला असं वाटत होतं की भारतात मी जर का गेले तर मला श्रीकृष्णाचं दर्शन नक्कीच घडणार. अशातच रिचर्ड यांना भारतात येण्याची संधी मिळाली. ते स्वतः फ्रेंच होते आणि फ्रेंच राजवट किंवा फ्रेंच वसाहती पॉंडेचेरीमध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात होत्या. अशाच या एका निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांच्या मित्राच्या सहकार्यासाठी किंवा त्यांच्या कामासाठी ते आणि त्यांचा मित्र रिचर्ड आणि त्यांचा मित्र भारतात आले आणि ते पॉंडेचेरीला आले. पॉंडेचेरीमध्ये आल्यानंतर त्यांना असं कळलं की या पॉंडेचेरीमध्ये कोणीतरी श्री अरविंद, योगी अरविंद म्हणून आहेत आणि त्यांना भेटलं तर कदाचित आपल्या या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मीरेने एका कागदावर त्यांना ह्या काही प्रश्न लिहून दिले तर की भारतात तुम्हाला कोणी आध्यात्मिक व्यक्ती जर का भेटली तर त्यांना माझ्यातर्फे हे प्रश्न विचारा. ही षटचक्र म्हणजे काय आहे, त्या कमळाचा अर्थ काय आहे, प्रत्येक चक्राच्या इथे कमळ असतं त्याचा नक्की अर्थ काय आहे, अशी काही प्रश्न तिने लिहून दिले ते. आणि खरोखर हे रिचर्ड जेव्हा भारतात आले, पॉंडेचेरीमध्ये आले, तेव्हा त्यांनी श्री अरविंदांची भेट घेतली आणि त्यांना आपण बरोबर आणलेले आपल्या पत्नीने विचारलेले काही प्रश्नही विचारले. या पत्नीला ईश्वराच्या खाणाखुणा तर खरंच नेहमीच जाणवत होत्या. श्रीकृष्णाचं अस्तित्व आहे, परमेश्वरी शक्ती आहे आणि आपल्याला कधी ना कधी साक्षात्कार घडणार आहे हेही तिला नक्की शक्यता वाटत होती. रिचर्ड पॉल जेव्हा पुन्हा फ्रान्सला, पॅरिसला परत गेले तेव्हा त्यांनी ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला सांगितली, ज्या श्री अरविंदांनी जी दिली होती ती. आणि मग तिला ध्यासच लागला की ह्या ज्या कोणी पुरुषांनी, ज्या कोणी व्यक्तींनी ही उत्तरं दिली त्यांना भेटायचं, पण योग काही येत नव्हता. पण 1914मध्ये हा योग आला आणि भारतामध्ये रिचर्ड, त्यांची पत्नी मीरा आणि त्यांचा मुलगा अँड्र्यू हे काही कामासाठी म्हणून भारतात येणार होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पॉंडेचेरीला येण्याचं ठरवलं. आणि पॉंडेचेरीला जेव्हा त्यांची बोटीने अर्थात आले होते, ही बोट पॉंडेचेरीला पोहोचण्यापूर्वीच 10 नॉटिकल मैलांपासनं या मीरेला कुठली तरी व्हायब्रेशन्स जाणवायला लागली, कुठली तरी स्पंदनं जाणवत होती आणि जणू काही या जडामध्ये तिला चैतन्याचा आविष्कारही जाणवत होता. जणू काही अणुरेणूचं परिवर्तन होतंय असाही तिला भास होत होता. अशामध्ये ती आली ती थेट अरविंद आश्रमातच गेली. श्री अरविंद जिथे राहत होते, आश्रम नव्हता पण अरविंद ज्या निवासस्थानी राहत होते तिथे ती गेली. अरविंदांची योग साधना सुरूच होती. अरविंद एका ध्यानमग्न अवस्थेमध्ये होते. ही मीरा तिथे गेली, त्यांच्या पायापाशी केवळ बसली, एक शब्दही नाही. दोघांमध्ये संवाद नाही, शब्दांची देवाणघेवाण नाही, पण अंतरीच्या खुणा अंतरीला पटल्या. त्या मीरेच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं आणि तिने अरविंदांना केवळ दुरूनच, आपल्यासारखा नमस्कार करण्याची सुद्धा पद्धत नव्हती, पण दुरूनच त्यांना मनोमन वंदन केलं आणि तिथून ती उठली. त्याच्यानंतर श्री अरविंद जेव्हा ध्यानातून बाहेर आले तेव्हा रिचर्ड बरोबर त्यांचं बोलणं झालं आणि काही काळ, 1 वर्षभर रिचर्ड, मीरा आणि अँड्र्यू भारतात राहणार असल्याचं त्यांना कळलं. मग त्यांच्या खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या. अध्यात्मावर तर चर्चा झाल्याच, आणि हा चैतन्याचा आविष्कार काय आहे. श्री अरविंदांचं स्वप्न होतं की हा जडाचा जो भाग आहे तो पूर्ण चैतन्याने भारून टाकायचा आहे. आणि हे म्हणणं आणि मीराचं म्हणणं अतिशय संवादी होतं. म्हणजे श्री अरविंदांच्या मनात जे विचार यायचे त्याच्याशी समरूप, समांतर असे विचार मीरेच्याही मनात यायचे.
तेव्हा तिथे पॉंडेचेरीला असताना श्री अरविंदांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1914 या दिवशी त्यांनी एक वार्तापत्र सुरू केलं, आर्य नावाचं वार्तापत्र सुरू केलं. आणि श्री अरविंद, रिचर्ड आणि मीरा त्या वार्तापत्रात लिहित होते. हे वार्तापत्र अनेक दिवस फार चांगलं चाललं. त्याचा फ्रेंचमध्ये सुद्धा अनुवाद केला गेला आणि पॅरिसमध्येही ते प्रकाशित होत होतं. अशा काही गोष्टी चालल्या त्या. संवाद सुरू होता, चर्चा सुरू होत्या, देवाणघेवाण सुरू होती. मीरेला नेहमीच वाटायचं की आपण देवदूत आहोत, ते आपल्याला देवरूप बनायचे, देवदूतापासनं देवरूप बनायचे. पण नियतीच्या मनात वेगळंच काही असतं. त्यामुळे लगेचच 1915 मध्ये त्यांना तिथून जावं लागलं. पुन्हा ते फ्रान्सला गेले. पुन्हा काही कामानिमित्त त्यांना जपानला जावं लागलं. 1916 मध्ये ते जपानला गेले. जपानमध्ये असताना त्यांची रवींद्रनाथ टागोरांशी भेट झाली. रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा या मीरेचं जे बुद्धिमत्ता आहे, तिचं जे आध्यात्मिक जो ध्यास आहे, तिचा जो अधिकार आहे तो ओळखला होता. आणि रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा या मीरेला विचारलं की तू माझ्या कार्यामध्ये संलग्न होशील का, माझ्या कार्यामध्ये तुझा सहभाग मिळू शकेल का. तेव्हा ती म्हणाली, नाही, मला पॉंडेचेरीला श्री अरविंद माझी वाट पाहत आहेत, मला ते कार्य करायचं. आणि असं म्हणून तिने नम्रपणाने रवींद्रनाथांना नकार दिला. त्याच्यानंतर पुन्हा काही घटना घडल्या. पण 1920 मध्ये 24 एप्रिल 1920 मध्ये ही मीरा पुन्हा पॉंडेचेरीला परत आली. आणि जी पॉंडेचेरीला आली 1920 मध्ये, ती जवळजवळ 1972 पर्यंत म्हणजे जवळजवळ 52-53 वर्ष ही मीरा भारतातच होती. भारत सोडून ती गेलीच नाही. 24 एप्रिल 1920 रोजी ती आली. त्याच्यानंतर ती पुन्हा श्री अरविंदांना भेटली. त्यांचं दोघांचंही वैयक्तिक तपाचरण सुरूच होतं. श्री अरविंदांच्या अनुभवाशी संवादी असे अनुभव या मीरेलाही येत होते. जेव्हा श्री अरविंद आता मौनात जात होते, म्हणजे 1910 ते 1914 श्री अरविंदांचं वैयक्तिक तपाचरण होतं. 1914 पासून 1920 पर्यंत ते फारच कमी बोलायला लागले होते. अतिशय अल्प भाषण होतं. आपल्या जवळच्या 5-6 सहकाऱ्यांव्यतिरिक्त श्री अरविंद कोणाशी बोलतच नव्हते. 1920 मध्ये जेव्हा ही मदर किंवा ही मीरा परत आली, तेव्हा सुद्धा अतींद्रिय पातळीवर त्या दोघांना एकमेकांचं दर्शन घडलं. आंतरिक बल होतं, महासिद्धी होत्या. आणि अतिमानसाला श्री अरविंदांनी अतिमानसाला आवाहन केलं. आणि मीरेचंही हे स्वप्न होतं की हे अवनीतल आहे, हे संपन्न करायचे. श्री अरविंद पहिल्यांदा तिला मीरा म्हणत होते, मग मदर म्हणायला लागले. कारण तिने सगळ्या साधकांना आपलं छोटे काही कमीच साधक होते, अल्प साधक होते, या सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांनाही बोधन सुरू केलं, उद्बोधन सुरू केलं. त्यामुळे सगळे तिला मदर म्हणायला लागले, माताजी म्हणायला लागले. अरविंद कधी मदर म्हणायचे, कधी मीरा म्हणायचे, कधी माताजी म्हणायचे. एकदा ते बोलता बोलता एम या अक्षरावर थांबले आणि तेव्हापासून ते तिला एम म्हणायला लागले. एम फॉर मदर, एम फॉर मीरा, एम फॉर माताजी, एम फॉर मा. आणि खरोखर त्यांचा हे सगळे प्रयोगच सुरू झाले. पॉंडेचेरी हीच एक आध्यात्मिक प्रयोगशाळा बनलेली होती. प्रयोगाधिष्ठित पदार्थ विज्ञान. श्री अरविंदांचं असं मत होतं की हा उत्क्रांतीचा पट आहे, तो जसजसा वर वर जात जाईल तसतसा आपल्या जाणीवेचा स्तरही उंचावायला पाहिजे. आणि अर्थातच मदरचं सुद्धा त्याला अनुमोदन होतं. त्या स्वतः कुशल चित्रकार होत्या, उत्तम पेंटिंग करत होत्या, उत्तम टेनिस खेळत होत्या, प्राणीशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. विशेषतः मांजर हा प्राणी त्यांना फारच प्रिय होता. एकदा आश्रमात एक उग्र चेहऱ्याची मांजर आली बरं का. या उग्र चेहऱ्याची मांजर अगदी सगळ्यांच्या अंगावर फिसकारून जायची. पण हळूहळू मदरच्या मांडीवर ती बसायला लागली आणि हळूहळू ती इतकी शांत झाली. पुढे तिला पिल्ल झाली. त्या पिल्लाची एक फार सुंदर गोड मांजर होती, तिचं नाव होतं सुंदरी. या सुंदरीला पिल्ल झाली, तिचं नाव होतं बुशी. या बुशीला आणखीन पिल्ल झाली. तर जेव्हा जेव्हा तिला पिल्ल व्हायची या बुशीला, तेव्हा तेव्हा ती आणून त्या मदरच्या चरणावर ठेवायची आणि मग ती पिल्ल अगदी शांत व्हायची. त्याच्यातलंच एक पिल्लू होतं, ते इतकं जेव्हा मदरचं ध्यान सुरू व्हायचं तेव्हा ते पिल्लू सुद्धा ध्यानाला बसायचं. आणि नुसतंच ध्यान म्हणजे डोळे मिटून ध्यान असं नाही, तर त्याच्या चेहऱ्यावरचेही भाव वेगवेगळे बदलत जायचे. आणि त्यामुळे या मांजरांना सुद्धा जणू काही ध्यानावस्थेचं ध्यान
योगाचं शिक्षण मदरने दिलं असावं असं वाटण्या इतकं त्यांचं मेडिटेशन सुंदर चालायचं. मदरना, माताजींना वनस्पतीशास्त्राची सुद्धा आवड होती. म्हणजे वनस्पती त्यांच्याशी जणू काही संवाद साधायच्या. मदरच्या म्हणण्याप्रमाणे फुलं म्हणजे फुलं ही खरं तर ईश्वराची निःशब्द अशी प्रार्थना आहे. मदरचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की टापटीप, कुठेही भोंगळपणा, कुठेही गचाळपणा, अस्ताव्यस्तपणा मदरला पसंतच नाही. त्याच्यातलं प्रत्येक वनस्पतीचं पान आणि पान जणू काही मदरसाठी फुलत होतं. फूल हे मदरसाठी हसत होतं. कुठेही पिवळं पान नाही, कुठेही कोमेजलेपणा नाही, कुठेही घाणेरडेपणा नाही. कारण मदरचं असं म्हणणं होतं की प्रत्येक वस्तूला अस्तित्व आहे आणि प्रत्येक वस्तूला व्यक्तित्व आहे. प्रत्येक वस्तूचा सन्मान केला पाहिजे, रिस्पेक्ट अदर्स असं त्यांचं जे म्हणणं आहे. मदरचा अनेक गोष्टींचा व्यासंग होता. आणि खरंच आहे, परमार्थ म्हणजे आपण असं समजतो की आयुष्यातून उठलेल्या किंवा मनातून विटलेल्या विमनस्क जीवाचा अखेरचा खटाटोप म्हणजे परमार्थ. मदर म्हणायच्या असं नाहीये. तर उलट रसपूर्ण जीवन जगणाऱ्या उत्साही व्यक्तींनी घेतलेला जीवन रहस्याचा वेध म्हणजे परमार्थ. हसत खेळत परमार्थ करा, आनंदाने परमार्थ करा, हे सगळं सुरू होतं. पण 1920 मध्ये मदर भारतामध्ये जेव्हा परतल्या तेव्हा सगळ्याच साधकांनी त्यांना स्वीकारलं नाही. कारण बघा ना, ही साधारणपणे माणसाची मनोभूमिका अशीच असते की आमच्या भारत देशात एवढे साधक आहेत, एवढ्या साधिक आहेत, आणि ह्या कोण परदेशातनं आलेल्या बाई आहेत. म्हणून पहिल्यांदा साधकांनी त्यांना नाकारलं, तर काही साधकांनी उलट त्यांना स्वीकारलं. म्हणजे कसं होतं, आपल्याकडे परदेशी वस्तूंची, परदेशी व्यक्तींची भूल आपल्या मनावर पडतेच. काही साधकांना असं वाटलं की अरे, एवढ्या पॅरिसहून आलेल्या ह्या मदर जर का या अरविंदांच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करतायत, स्वीकार करतायत, तर म्हणजे यांच्या तत्वज्ञानात काही नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असलं पाहिजे. आणि म्हणून काही साधक श्री अरविंदांच्या तत्वज्ञानाकडे किंवा मदरच्या विचारांकडे ओढले गेले. म्हणजे दोन्ही भूमिका होत्या. काहींनी विरोध केला आणि काहींनी फारच आनंदाने त्यांचा स्वीकार केला. आणि मदरनी तेव्हापासून म्हणजे साधारण 1924 पर्यंत त्या थोड्याशा लांब असायच्या. श्री अरविंदांच्या बरोबर सगळ्या बाह्य जगतामध्ये फारशा यायच्या नाहीत, पण मागून त्या अरविंदांशी संवाद साधायच्या, चर्चा करायच्या, साधकांना उद्बोधन करायच्या. मात्र 24 एप्रिल 1926 हा जो सिद्धी दिन आहे, त्या दिवसापासून मात्र मदरना एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. कारण त्या दिवशी ईश्वरी शक्तीचं या पृथ्वी तलावर अवतरण झालं. 24 नोव्हेंबर 1926. इंटिग्रल योग म्हणजे काय आहे? श्री मदरचं सांगणं आहे, इंटिग्रल योग इज नॉट अन एस्केप फ्रॉम फिजिकल वर्ल्ड. इंटिग्रल योग एम्स ॲट स्केलिंग ऑल द डिग्रीज ऑफ कॉन्शियसनेस फ्रॉम ऑर्डिनरी टू डिव्हाइन अँड सुप्रामेंटल कॉन्शियसनेस. जडाचं चैतन्यात रूपांतर करणं हेच श्री अरविंद योगाचं प्रयोजन आहे. 1920 ते 26 साधकांच्या पाठीशी मदर उभ्या होत्या. भारत देशाची आध्यात्मिक महत्ता आता सर्वांनाच कळलेली होती. स्वतः मदर म्हणायच्या की या वायुमंडलातल्या, या भारत देशातल्या वायुमंडलातल्या ज्या लहरी आहेत त्याच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती आहे, आध्यात्मिक ताकद आहे. आणि म्हणून मदरनी तीव्र भावानी, पूर्णतेनी, सर्वत्र आणि निश्शेषतेनी या अध्यात्माचा स्वीकार तर केलाच, पण सत्कारही केला. मदरचा कृतिशील ध्यानावर भर होता. खरं म्हटलं तर नुसतं बसून ध्यान नाही करायचं, तर जसं प्रत्येक कर्म करताना ध्यान करायचं, त्याला त्यांनी नाव दिलं होतं डायनॅमिक ध्यान. एक आहे ॲक्टिव्ह ध्यान म्हणजे प्रत्यक्ष ध्यान, आणि दुसरं आहे पॅसिव्ह ध्यान. अशा दोन ध्यानांमध्ये जे ॲक्टिव्ह ध्यान आहे त्याला त्यांनी डायनॅमिक किंवा कृतिशील ध्यान आहे. त्याचबरोबर मदरनी सामुदायिक ध्यानाचं सुद्धा महत्त्व ओळखलं होतं. म्हणजे सामुदायिक ध्यान, जेव्हा एका मोठ्या दालनामध्ये अनेक साधक जेव्हा ध्यान करतात तेव्हा साधकांचे वैयक्तिक आत्मे एकमेकांशी जोडले तर जातातच, पण हे जोडलेले आत्मे पुन्हा त्या अंतिम सत्याशी एकात्मिकता साधू शकतात. एकदा मदर ध्यानामध्ये असताना ध्यानातून जेव्हा त्यांनी डोळे उघडले तर एक नाग, मोठा पिवळा नाग फणा काढून त्यांच्या समोर डोलत होता.
आणि त्यांनी केवळ त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला जायला सांगितलं. असं एका साधकाने वर्णन केलं, शी आस्क्ड हिम टू लिव्ह अँड ही डिड. त्यांनी त्या नागाला जायला सांगितलं, तो अगदी शांतपणाने गेला. विलक्षण संवेदन शक्ती होती, त्यांना सगळ्यांशी संवाद, चराचराशी संवाद साधता येत होता आणि त्यांची विल पॉवर सुद्धा होती, एकच होती. म्हणजे श्री अरविंदांची आणि मदरची चेतना एकच होती. किती एक होती तर जणू काही शिवशक्तीचं सामरस्य असावं इतकी एक होती. मदर नेहमीच असं म्हणतात की विदाऊट हिम आय एक्झिस्ट नॉट. श्री अरविंदांशिवाय मला अस्तित्वच नाही, बट विदाऊट मी ही इज अनमॅनिफेस्टेड. आणि माझ्याशिवाय त्यांना व्यक्तच होता येत नाही. आणि खरंच आहे, शिवशक्तीमध्ये हेच सांगितलेलं आहे. आता 1920 पासून जवळजवळ वयाच्या 42व्या वर्षापासून ते 95व्या वर्षापर्यंत म्हणजे 1973 पर्यंत या भारताला, खरंच या म्हणजे भारताला या मदरचा, त्यांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या उद्बोधनाचा, त्यांच्या उपदेशाचा लाभ मिळाला. आणि ही माता म्हणजे खरंच आहे, मदर आपल्याला वाटतं की या परदेशी बाई आणि यांचं काय एवढं महत्त्व आहे, पण खरंच आहे मदर स्वतःही म्हणायच्या आणि अनेकांना याचा अनुभवही आलेला आहे की मदरची दृष्टी क्षणभरासाठी सुद्धा एखाद्या जीवावर जेव्हा पडते तेव्हा त्या जीवाच्या उत्थानाची जबाबदारी मदरने घेतलेली आहे. आणि खरंच आहे, जेव्हा मदर, आता तो जो अरविंद पुढे पुढे हळू काय झालं, 1926 मध्ये जेव्हा या सिद्धिदेनं किंवा ईश्वरी शक्तीचं अवतरण झालं, त्याच्यानंतर या आश्रमाची स्थापना झाली. अरविंद आश्रम, अरविंद सोसायटी याची स्थापना झाली. आणि मग तो एक जो परिसर होता तो झाडा फुलांनी, वेलींनी आणि अतिशय टापटिपीने भरून गेला. अशा या आश्रमाच्या एका सज्जामध्ये, त्यांच्या खोलीच्या पुढे जी बाल्कनी होती तिथे जेव्हा मदर उभ्या राहायच्या तेव्हा खाली जनसमुदाय त्यांची वाट बघत उभा असायचा. आणि जेव्हा मदरची दृष्टी आपल्यावर पडावी म्हणून प्रत्येकजण आसुसलेला होता, कारण एकदा मदरची दृष्टी एखाद्या जीवावर पडली की त्या जीवाचं उत्थान किंवा त्याचा उद्धार झालाच म्हणून समजा. अशा मदरना कितीतरी लोक विचारायचे की तुम्ही भारतात कशा काय आलात, फ्रान्समध्येच, मग फ्रान्समध्ये जन्म तरी कसा घेतला. त्या मदर म्हणायच्या, खरं म्हटलं मी जरी फ्रान्समध्ये जन्म घेतला असला तरी मूळ प्रवृत्तीनुसार, मूळ स्वभाव धर्मानुसार मी भारतीयच आहे, पूर्णपणे भारतीयच आहे. मग तुम्ही फ्रान्समध्ये जन्म कसा काय घेतला. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की फ्रान्स आहे हा प्रकाशाला सामोरा जाणारा देश आहे आणि फ्रान्समधली तिथे ऊर्जा जास्त आहे, ती ऊर्जा घेऊन मी भारतात आलेली आहे आणि ह्या भारतामध्ये मी शेवटपर्यंत इथेच कृतिशील राहणारे, कार्यशील राहणारे, कार्यमग्न राहणारे. अशा मदरना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिटनेसचं सुद्धा महत्त्व होतं. त्यांनी व्यायामाला अतिशय महत्त्व दिलं होतं. सगळ्या साधकांना त्यांचं सांगणं हेच होतं की प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे, शरीर उत्तम राखलं पाहिजे. अशा या व्यायाम करणाऱ्या, 70व्या वर्षापर्यंत टेनिस खेळणाऱ्या, झाडा वेली फळं फुलं यांच्यावर प्रेम करणाऱ्या, प्राणी पक्षी यांच्यावर प्रेम करणारे, एवढंच कशाला निसर्गातल्या चराचरावर, कणाकणावर, रेणूरेणूवर, प्रत्येक अणुरेणूवर प्रेम करणाऱ्या मदर या श्री अरविंदांच्या शिष्या नव्हत्या, गुरु नव्हत्या, कोणीच नव्हत्या. तर कोण होत्या असं विचाराल तर त्या त्यांच्या स्पिरिच्युअल कंपॅनियन किंवा ज्याला आध्यात्मिक सहयोगिनी म्हणतात, अशा या मदर. आणि त्यांनी पुढे श्री अरविंदांचं स्मृतीस्थळ म्हणून ऑरोव्हिल कसं डेव्हलप केलं, त्याच्यामध्ये कसं प्राण ओतलेलं आहे, त्याचं सर्वस्व कसं त्यांनी दान केलेलं आहे, याच्याबद्दलही आपण आणखीन जाणून घेऊया. मदरना फुलांविषयी फार औत्सुक्य होतं. या प्रत्येक फुलाला, प्रत्येक फुलाचं आध्यात्मिक महत्त्वही त्यांनी ओळखलेलं होतं. प्रत्येक फूल हे ईश्वराची निःशब्द प्रार्थना आहे असं तर त्या म्हणतच होत्या. आणि त्या म्हणायच्या की फुलांची भाषा कशी आहे तर ती तरल आहे, सुगंधी आहे आणि प्रत्येकाने फुलासारखं व्हायला पाहिजे. फुलासारखं म्हणजे कसं तर मुक्त व्हायला पाहिजे, सरळ व्हायला पाहिजे, समदर्शी व्हायला पाहिजे, कृपाळू दयाळू व्हायला पाहिजे. फुलं कशी ईश्वरासाठी फुलत असतात, आपलंही आयुष्य हे ईश्वरासाठी फुललं पाहिजे. आणि प्रत्येक फुलाचं आध्यात्मिक महत्त्व त्यांनी ओळखलं होतं. प्रत्येक फुलामध्ये कसं आहे तर प्रत्येक फुला, जाईमध्ये काय आहे, जाईच्या फुलामध्ये
प्युरिटी आहे, शुद्धता आहे. कृष्ण कमळाच्या फुलामध्ये पीस आहे, शांतता आहे. गवती तुरे, अगदी साधे गवती तुरे, गुलाब, जाई, मोगरा वगैरे राहू दे, गवती तुऱ्यामध्ये विनम्रता आहे, त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे, ते झुकलेले असतात. मधुमालतीमध्ये फेथफुलनेस किंवा विश्वासार्हता आहे. ब्रह्मकमळामध्ये अतिमानस असं ऐश्वर आहे. अगदी साधं धोत्र्याचं फूल हे आपल्याला तपस्या शिकवतं, किंवा एक रुईचं फूल हे आपल्याला धैर्य देतं. या फुलांची भाषा शिकून घ्या असं मदरचं सांगणं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये मदरने लहानपणीच त्या म्हणत होत्या की अगदी लहानपणापासून मला जर कधी संधी मिळाली तर मी एक लहानसं जग निर्माण करेन, एक वेगळं विश्व निर्माण करेन, जिथे कुठलीच विवंचना नसेल. तिथे येणारा प्रत्येक जण त्याची सर्व शक्ती दिव्य जीवन प्राप्तीसाठी आणि आंतरिक साक्षात्कारासाठी उपयोगात आणेल. खरंच आहे, मी प्रथम भारतात आले तेव्हापासून किंवा त्या आधीपासून मी एक मनोरथ बाळगला होता की मी भारतीय नागरिक व्हावं. भारतीय नागरिकत्वासाठी त्यांचा अगदी ध्यास होता. भारत हीच माझी मातृभूमी आहे, तीच माझी आत्मभूमी आहे आणि तीच माझी कर्मभूमी आहे. मला दुहेरी राष्ट्रीयत्व, ड्युअल नॅशनॅलिटी मिळावी अशी माझी इच्छा आहे. जन्माने मी फ्रेंच असले तरी पूर्व प्रवृत्तीनुसार मी भारतीयच आहे असं त्यांचं सांगणं होतं. या भारतातल्या कणाकणावर त्यांनी अतिशय प्रेम केलं. पण सगळ्या गोष्टींना अंत असतोच ना. 1926 पासनं मदरनी ह्या सगळ्या आश्रमाची सूत्र आपल्या हातात घेतली. म्हणजे मदर म्हणायच्या की श्री अरविंद काय करतात, ही विल्स अँड आय एक्झिक्यूट. इच्छा त्यांची आहे पण ती कार्यान्वित करण्याचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे. असेच दिवस चालले होते. श्री अरविंद पत्राच्या माध्यमातून साधकांशी संवाद साधत होते, पण प्रत्यक्ष वाणीतून, वैखरीतून संवाद नव्हता. पण मदरनी अगदी थोडके मोजकेच काही 4-5 लोक श्री अरविंदांच्या जे जवळचे होते, निरोध बरण म्हणून होते, त्यांचा एक इमानी सेवक होता चंपकलाल म्हणून, मदर होते, अशा एक 4-5 लोकांशीच फक्त ते जेमतेम संवाद साधायचे, पण कमीच संवाद होता. पण मदर मात्र सगळ्या साधकांना सांभाळून घेत होत्या. त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या श्री अरविंदांपर्यंत पोचवत होत्या आणि त्याचं निराकरणही त्यांच्याकडनं करवून घेत होत्या. प्राण्यांवर तर अतिशय प्रेम होतं, हे आपण पाहिलंच मांजराच्या उदाहरणावरनं. पण दूरदूरच्या गावातून, भारतातल्या अगदी छोट्या मोठ्या खेड्यातनं सुद्धा काही लोक मदरना प्राण्यांविषयी प्रश्न विचारायचे, त्यांच्या कुत्र्या मांजरांविषयी, गाय बैलांविषयी. एका शेतकऱ्याने एकदा तो बैल घेऊन आश्रमात आला आणि तो म्हणाला, हा बैल फारच वांड आहे, मस्तवाल असा बैल आहे, याला काहीतरी उपाययोजना करा. तेव्हा मदरनी त्या बैलाकडे पाहिलं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि त्या म्हणाल्या, आय डोंट फाइंड एनी फॉल्ट इन दिस बुल, इट मस्ट बी इन हिज लॉर्ड. त्याच्या मालकामध्ये दोष असेल, त्या बैलात काही दोष नाही. आणि अशा सगळ्या प्राण्यांसाठी जेव्हा कोणी पत्राने त्यांना उपचार विचारायचे, अशा सगळ्या प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी त्या कंपॅशन पॅकेट्स पाठवायच्या. अशी पॅकेट्स पाठवून सुद्धा प्राण्यांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. अशा ज्या गोष्टी घडत होत्या, अशा घडत असताना कितीतरी दिवस गेले. म्हणजे 1926 पासून जवळजवळ 1950 पर्यंत श्री अरविंद पूर्ण मौनात गेले. ते पूर्ण म्हणजे पूर्ण मौनात. आणि अशा वेळेला मात्र कार्यरत होत्या त्या माताजी. त्या मात्र फक्त या 24 तासातल्या 2 तास त्या योग निद्रा घ्यायच्या, बाकी संपूर्ण वेळ त्या कार्यरत असायच्या. आश्रमाच्या एकूणच उभारणीमध्ये किंवा या साधकांना जे उपदेश केलेला, या सगळ्यामध्ये मदरचा फार मोठा सहभाग आहे. म्हणजे श्री अरविंदांनी सुद्धा म्हटलं आहे की मदर नसत्या तर माझं हे जे तत्वज्ञान आहे, माझे जे विचार आहेत, ते लोकांपर्यंत कोणी बरं पोचवले असते, ते त्यांच्या मनातच राहिले असते. असंही खऱ्याच गोष्टी. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच ना, प्रत्येक गोष्टीला अंत असतो. श्री अरविंद फक्त 4च दिवस दर्शन द्यायचे साधकांसाठी, वर्षातले फक्त 4 दिवस. कुठले 4 दिवस? तर स्वतः श्री अरविंदांचा वाढदिवस ज्या दिवशी असतो, 15 ऑगस्ट 1872चा या श्री अरविंदांचा जन्म आहे. आणि 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. केवळ संकल्प मात्राने स्वातंत्र्य मिळालं असंही म्हटलं जातं. 15 ऑगस्टला ते दर्शन द्यायचे, 21 फेब्रुवारीला दर्शन द्यायचे.
24 एप्रिल आहे आणि 24 नोव्हेंबर या 4च दिवस श्री अरविंद सर्व साधकांना दर्शन द्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त उरलेले सगळे दिवस ते आपल्या खोलीतनं बाहेर सुद्धा यायचे नाही. असंच 24 नोव्हेंबर 1950ला त्यांनी दर्शन दिलं साधकांना. पण त्याच दिवशी त्यांना खूप ताप आला किंवा ते अतिशय शिणले होते, एकूणच श्रांत झाले होते, क्लांत झाले होते. त्या रात्री त्यांना ताप भरला. डॉक्टर सन्याल त्यांच्यावर औषधोपचार करत होते, पण तरी सुद्धा त्या औषधोपचाराला पुढे पुढे त्यांचं शरीर साथ देईना. थोडं अन्नग्रहण हळूहळू मोसंब्याच्या रसावर आले आणि जेव्हा 5 डिसेंबर 1950 या दिवशी मात्र त्यांनी मोसंबीचा रस घेण्याचं सुद्धा नाकारलं आणि रात्री 1:26 त्यांची प्राणज्योत मालवली. म्हणजे श्री अरविंद देहानी आपल्यात नाहीत असं आपण म्हणतो, पण पॉंडेचेरीतली प्रत्येक व्यक्ती असंच मानते की श्री अरविंद अजूनही आपल्यामध्ये आहेत. त्यांची शक्ती, त्यांची स्पंदनं, त्यांचे विचार, त्यांचं अस्तित्व चराचरात भरून राहिलेलं आहे. कारण हे डॉक्टर सन्यालानी जेव्हा मदरला विचारलं की आता पुढे काय करायचं, औषधोपचार करायचे का थांबवायचे, तेव्हा त्यांनी म्हटलं की त्यांची जशी इच्छा असेल तसंच घडेल. आणि खरोखर त्यांचं प्राण निर्वाण झालं. पण तरी सुद्धा जे अरविंदांचा जो उपदेश होता की जडाचं रूपांतर चैतन्यात झालं पाहिजे, ते त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा दाखवून दिलं. कारण मृत्यूनंतर 110 तास तो देह जसाच्या तसा होता, टवटवीत होता, तजेलदार होता. त्याच्यावर या मृत्यूच्या कुठल्याही खुणा देखील उमटल्या नाहीत. आणि मदरनी तेव्हा सगळ्या साधकांना अर्थातच वाईट वाटलं, कोणी शोक करायला लागले. तेव्हा मदरने अगदी साध्या शब्दात सांगितलं, टू ग्रीव इज टू इन्सल्ट हिम. शोक करणं हाच त्यांचा अपमान आहे. ही इज अलाइव्ह, ही इज कॉन्शियस अँड ही इज विथ अस. ते आपल्याबरोबर आहेतच, तुम्ही असं मानूच नका ते नाही आहेत. हे झाल्यानंतर श्री अरविंदांचं निर्वाण झाल्यानंतर मदरच्या मनात आलं की आता आपलं कार्य काय आहे, आपलं ध्येय काय आहे, आयुष्याचं ध्येय काय असायला पाहिजे. तर त्यांनी मनाशी ठरवलं की श्री अरविंदांचं स्मृतिस्थल निर्माण करायचं. स्मृतिस्थल कसं आहे, तर स्मृतिस्थल म्हणजे एक असं चिरंतन स्मारक तयार करायचं की जे या जगापेक्षा, या विश्वापेक्षा वेगळं असेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी जागेचा शोध सुरू केला. पॉंडेचेरीपासून 8 किलोमीटर अंतरावर, म्हणजे चेन्नई रोड, पॉंडेचेरी चेन्नई रोडवर, पॉंडेचेरीपासून 8 किलोमीटर अंतरावर त्यांना एक फार मोठी जमीन मिळाली. कुठलीही जमीन नाही बरं का, कुठलाही आपला प्लॉट घेतलाय असं नाही आहे, की ज्या जमिनीमध्ये त्यांना स्पंदनं जाणवली, तिथे काहीतरी आध्यात्मिक महत्त्व जाणवलं, अशी किती जमीन त्यांनी घेतली असेल, 20 चौरस मैल एवढी मोठी जमीन त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. आणि त्या भूमीवर चक्राकार अशी साधना नगरी सुरू बांधकामाला त्याची पायाभरणी झाली 1968 मध्ये. 50 सालानंतर 1950 मध्ये श्री अरविंदांचं निर्माण झालं आणि 1968 पासनं या ऑरो म्हणजे अरविंद आणि व्हिल म्हणजे व्हिलेज किंवा टाउनशिप, या ऑरोव्हिलचं एक निर्माण सुरू केलेलं आहे 1968 मध्ये. किंवा त्यालाच आज उषा नगरी म्हणतात. उषक किरणं जशी असतात तशी ही उषा नगरी आहे. किंवा ह्याला असंही म्हणतात द सिटी ऑफ डॉन, अशी ही नगरी आहे. आणि या नगरीमध्ये आजही जवळजवळ 55 देशातले कमीत कमी 2500 साधक कायम वास्तव्याला आहेत. किंवा कोणी जाऊन येऊन आहेत, कोणी मोठ्या पोस्टवरते, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहेत, कोणी राजकारणी आहेत, कोणी IT प्रोफेशनलमधले. पण हे वर्षातले 4 महिने 6 महिने आपल्या कामापासनं थोडीशी सुटका करून घेऊन इथे भारतात येतात आणि स्वयंसेवेने काम करतात असं. आणि ह्या भूमीचं, ही भूमी कशी आहे, ती ऑरोव्हिल जी आहे हा केंद्रशासित प्रदेश आहे. खरं म्हटलं तर हा केंद्रशासित प्रदेश आहे. पण तरी सुद्धा ऑरोव्हिल कशी आहे, त्याचं चार्टर वेगळं आहे, त्याची सनद वेगळी आहे, त्याची घटना वेगळी आहे. तिथे आपल्यासारखे कुठलेही कायदे कानून नाही किंवा किंबहुना तिथे न्यायालयच नाही आहे, तिथे पोलीसही नाही आहे. कारण पोलिसांची गरज केव्हा पडते, जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा पोलिसांची किंवा न्यायालयाची गरज पडते. इथे गुन्हेच घडत नाही, कारण प्रत्येक जण आपल्याला दिलेलं, आपल्यावर सोपवलेलं कार्य अतिशय उत्तम प्रकारे पार पाडतात. या ऑरोव्हिलला युनेस्कोची सुद्धा मान्यता आहे. याचं सगळंच वेगळं आहे.
या ऑरोव्हिलमध्ये अनेक गोष्टी घडतात. म्हणजे या ऑरोव्हिलच्या स्थापनेमध्ये अनेक देशांनी सहभाग घेतलेला आहे. आणि या ऑरोव्हिलचा आत्मा काय आहे असं विचाराल तर मातृमंदिर हा ऑरोव्हिलचा आत्मा आहे. कसा आहे तर या ऑरोव्हिलमध्ये, आणि हा ऑरोव्हिल जे आहे तो खरंच आहे म्हणजे व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे जाण्याचा हा सगळा प्रवास आहे, किंवा अज्ञानाकडनं ज्ञानाकडे, जडाकडून चैतन्याकडे, किंवा एका कळीचं फूल होण्याचा हा सगळा प्रवास आहे. कळीवरनं आठवलं, कळी, गुलाबाची कळी कशी असते, बंदिस्त असते. आता आज उमलेल का उद्या उमलेल अशी ही जी कळी आहे, अशा या कळीचं एक शिल्प या मातृमंदिरच्या जवळ केलेलं आहे. एक आपल्या ह्याच्यामध्ये बांधलेली अशी ही गुलाबाची कळी आहे. आणि या कळीमध्ये 124 देशातल्या वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या देशातली मुठभर माती आणून या कळीमध्ये ठेवलेली आहे. म्हणजेच या मातृमंदिरमध्ये फक्त भारताचा अधिकार नाहीये, भारत भूमीचा अधिकार फक्त त्याच्यावर नाहीये, तर 124 देशातले किंबहुना संपूर्ण विश्वाचीच हे मातृमंदिर आहे असंही म्हणता येईल. श्री अरविंदांचं जे सांगणं होतं, चराचरामध्ये चैतन्य आहे, ते खरंच इथे प्रत्यक्षात आपल्याला अनुभवता येतं. कसं ते बघूया एका कथेत. ऑरोव्हिल तर खूप मोठा आहे, इथे अनेक प्रकल्प चालतात. इथे शेती आहे, इथे शिक्षण आहे, इथे अनेक गोष्टी आहे, पुस्तकालय आहे, संगीत आहे, शिल्पकला आहे, साहित्य निर्मिती आहे. याचबरोबर या मातृमंदिरामध्ये आणखीन काय काय चालतं हेही बघणार. या मातृमंदिराचं जेव्हा निर्मिती करायची ठरली तेव्हा ते मंदिर कुणी उभं केलेलं आहे, मजुरांनी नाही, कामगारांनी नाही, तर आपल्यासारख्या व्हाईट कॉलर्ड लोकांनी या मंदिराची उभारणी केलेली आहे. हे मंदिर काय आहे तर हे ध्यान मंदिर आहे, हे ध्यान कक्ष आहे, तिथे दालन आहे. अतिशय भव्य घुमटाकार असं हे मंदिर आहे, मेटलचं बनलेलं आहे. या मंदिराच्या उभारणी करताना खूप विचारपूर्वक योजना आखली गेली. जिथे हे मातृमंदिर उभं करायचं तिथे ती स्पिरिच्युअल व्हायब्रेशन्सही मदरना जाणून त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आला. पूर्वी हे जंगल होते, काटेरी झुडपं होती, मोठमोठे वृक्ष होते, अगदी वडा पिंपळाची झाडं होती, बाभळीची झाडं होती. ही सगळी स्वच्छ करून तिथे मातृमंदिर निर्माण करण्याचं ठरवण्यात आलं. अनेक झाडं कापण्यात आली. अर्थातच मातृमंदिरच्या आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला. कोणती झाडं तोडायची, कोणती झाडं ठेवायची याचा निर्णय मदरनी घेतला. कारण त्यांना तीही दृष्टी होती, बॉटनीचं ज्ञान होतं, वनस्पतीशास्त्र त्या जाणत होत्या. कुठली झाडं तोडायची याचे आदेशही झाले होते, त्याप्रमाणे अंमलबजावणी सुद्धा सुरू होती. हे सगळं सुरू असताना एकदा मदरना रात्री हुंदके ऐकायला आले. कुणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकायला आला. तेव्हा त्यांनी पाहिलं तर त्यांना स्वप्नामध्ये एक वटवृक्ष आला होता. आणि तो वटवृक्ष म्हणत होता, मला तोडू नका ना, मलाही या मातृमंदिरचं वैभव बघायचे, मलाही या ऑरोव्हिलचा एक भाग बनून राहायचे, मला तोडू नका ना, मी तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. मदरनी हे ऐकलं. पण मदरना माहिती होतं की वटवृक्षाचा विस्तार खूप मोठा असतो, त्याच्या पारंब्याही दूरवर जातात, त्याच्या मुळ्याही लांबवर पसरतात. खरं म्हटलं तर मातृमंदिरपासून हे वडाचं झाड पुष्कळ लांब होतं, अर्धा पाऊण किलोमीटरवर होतं. पण तरी सुद्धा वटवृक्षाचं काही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी तो आदेश दिला होता. पण या वटवृक्षाची कळवळून केलेली त्यांनी प्रार्थना ऐकली, ते विनंती ऐकली आणि मदरनी निर्णय घेतला की हे झाड तोडायचं नाही, हे विशिष्ट झाड तोडायचं नाही. आणि म्हणून सकाळी झाडं तोडायला आलेली माणसं परत गेली आणि त्यांना सांगितलं की हे झाड तोडायचं नाही, याला धक्का सुद्धा लावायचा नाही. आणि खरोखर त्या झाडाने स्वप्नात दिलेलं वचन पाळलेलं आहे. आजही तुम्ही जेव्हा ऑरोव्हिलमध्ये जाल, जेव्हा मातृमंदिरमध्ये जाल, तेव्हा हे विशिष्ट वडाचं झाड, हे बनियन ट्री जे आहे ते मुद्दाम आवर्जून बघायलाच पाहिजे.
पण त्या वटवृक्षाचा जो विस्तार आहे, त्याची जी मुळं आहेत ती मातृमंदिरच्या विरुद्ध दिशेला पसरलेली आहेत. वटवृक्षाची मुळं पसरतात, पण ती मातृमंदिरच्या दिशेने नाही तर त्याच्या विरुद्ध दिशेने पसरली आहे. आज जगात माणसं किती शब्द फिरवतात हे आपण बघतोच. राजकारणात तर काल बोललेलं आज मी बोललोच नाही असं म्हणणारी पण माणसं आहेत, पण स्वप्नात दिलेलं वचन एका झाडाने किती निष्ठेने पाळलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे हे वटवृक्षाचं उदाहरण आहे. या मातृमंदिरामध्ये किंवा या ऑरोव्हिलमध्ये 4 खांब आहेत, 4 भव्य खांब आहेत आणि ते 4 शक्तींचं प्रतीक आहे. कुठल्या शक्ती आहेत तर महेश्वरी आहे, महाकाली आहे, महालक्ष्मी आहे आणि महासरस्वती आहे. महेश्वरी ही चैतन्यदायी आहे, महाकाली ही सामर्थ्य देवता आहे, महालक्ष्मी ही वैभव आणि तेज देणारी आहे आणि महासरस्वती अर्थातच ज्ञान आणि दिव्यत्वाची प्रतीक असणारी अशी ही महासरस्वती आहे. या 4 पाकळ्या जसं आपण श्री अरविंदांचं सिम्बॉल पाहिलं, 2 त्रिकोण आहेत, एक सरळ त्रिकोण आहे आणि एक उलटा त्रिकोण आहे. तसंच मदरचं सिम्बॉल म्हणजे मध्ये एक ठिपका आहे, त्याच्या बाजूला या 4 पाकळ्या म्हणजे 4 महाशक्ती आहेत आणि त्याच्या बाजूला 12 पाकळ्या आहेत. या 12 पाकळ्या काय बरं दर्शवतात तर या 12 पाकळ्या एक एक व्हॅल्यू ज्या जीवनामध्ये आपल्याला आवश्यक आहे अशा व्हॅल्यूज किंवा अशी ही मूल्य दर्शवतात. म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञता आहे, पीस म्हणजे शांती आहे, प्रोग्रेस म्हणजे प्रगती आहे, जनरॉसिटी म्हणजे दातृत्व आहे, इक्वॅलिटी म्हणजे समत्व आहे. असे हे सगळे 12 पाकळ्यांचे ध्यान कक्ष या मातृमंदिराच्या 12 बाजूला म्हणजे 12 दिशांना आहेत. आणि आपल्याला ज्या गुणाची वृद्धी व्हावीशी वाटते, जे मूल्य आपल्यामध्ये यावं असं वाटतं, त्या ध्यान कक्षामध्ये जाऊन आपण काही वेळ जरी ध्यान केलं तरी ते अचीव होतं किंवा त्याची प्राप्ती होते असंही म्हणता येईल. हे मातृमंदिर जे आहे, ऑरोव्हिलचा जो खरा मुख्य गाभा आहे मातृमंदिर, त्याच्या अंतर्भागामध्ये काय येतं, अगदी खालच्या बाजूला शांतपणाने असं झुळ 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 वाहणारं पाणी आहे की त्याचा एक नाद म्हणा, त्याचा स्पर्श म्हणा इतका मोहक आहे किंवा इतका चैतन्यदायी आहे की तिथे बसून राहावंसं वाटतं. त्याच्यावरती पायऱ्या नाही आहेत, फार वरती त्या डोमच्या वरपर्यंत जाता येतं पण पायऱ्या नाही आहेत. जसं आपल्याला काय म्हणतात रॅम्प असल्यासारखा असा एक उतरता असा जिना आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला एक मोठं ध्यान कक्ष आहे, ध्यान दालन आहे, तिथे ध्यान साधना करता येते. अशा या ध्यान साधनाच्या मध्यभागी एक 70 सेंटीमीटरचा व्यासाचा एक उत्तम असा मोठा स्फटिक ठेवलेला आहे मध्यभागी आणि बाजूला साधकांची बसण्याची आसन व्यवस्था आहे. त्या स्फटिकाकडे बघता बघता त्याच्यावरती जो डोंब आहे तर त्याच्यामध्ये एक थोडीशी काही अंतर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अंतरिक्षातून येणारे आशीर्वादाचे सूर्यकिरण त्या स्फटिकावर पडतात आणि त्या स्फटिकावर पडून त्या साधकांच्या नजरेपर्यंत इथे ध्यान करायचे ते डोळे उघडे ठेवून ध्यान करायचं आहे असंही इथे ध्यान साधना करता येते. आशीर्वादाचे सूर्यकिरण त्या स्फटिकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात, आपल्या चेतनेला जागृत करतात आणि आपलं ध्येयही निर्देशित करतात. ऑरोव्हिल हे मदरचा हा प्रकल्प आहे. श्री अरविंदांच्या निर्वाणानंतर त्यांनी याचा अगदी ध्यास घेतला होता. 1968 मध्ये सुरू झालेलं हे कार्य जवळजवळ 2008 मध्ये संपन्न झालं. 2008 म्हणजे अजूनही तिथे काम सुरूच आहे. परिसर नवीन विकसित करण्याचं काम सुरूच आहे. तिथे वृक्षराजी आहे, विविध सरोवर आहेत, इथे अनेकांना रोजगार मिळतो. अनेक स्वयंसेवक दूरहून येऊन इथे रोजगार करतात, अभ्यास करतात. सावित्री जे श्री अरविंदांचं महाकाव्य आहे त्याचंही इथे अभ्यास कक्ष आहे. इथे पोलीस नाही, न्यायालय नाही, स्वयंशासित समाज आहे. प्रत्येकाने आपापलं कार्य जर का उत्तम रीतीने केलं तर कुणाला पोलीस पाहिजे, कशासाठी न्यायालय पाहिजे. खरं म्हटलं तर ही वसिष्ठांची कल्पना आहे. महर्षी वसिष्ठांनी हेच सांगितलं होतं, स्वयं अनुशासन जर असेल तर ह्या कुणी कुणाला शिक्षा करायचीच नाहीये. कुणाचंही इथे स्वामित्व नाही, कुणी नोकर नाही आणि कुणी मालकही नाही. सगळेजण मानतात की ही भगवंतांची भूमी आहे जिथे उद्याचं सत्य सांगितलं जातं. टुमॉरोज ट्रूथ हे तिथे सांगितलं जातं. ही खरं तर आंतरराष्ट्रीय ऐक्याच्या आसनावर ही मानव्याची मंगल पूजा बांधलेली आहे. आंतरराष्ट्रीय ऐक्य
कुठल्या देशादेशात भांडणं नको, सरहद्दीवरनं भांडणं नको, कुठे कलह नको, कुठे मतभेद नको. आणि आपण सगळ्यांनी मिळून जर काही मांगल्याची पूजा बांधली तर किती छान हे विश्व सगळं तयार होईल. इथे निरंतर शिक्षण आहे, इथे सतत प्रगती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अम्लान तारुण्य आहे. कधीही म्लान न होणारं, कधीही न कोमेजणारं असं तारुण्यही इथे आहे. असं हे जे मदरचं प्रतीक जे आहे ना, त्यामुळे ह्या माताजींनी आपल्या श्री अरविंदांच्या कार्यासाठी म्हणजे खरंच इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं जे त्यांच्या विचाराचं जे एक्झिक्युशन आहे ते सगळं मदरनी केलेलं आहे. आणि ऑरोव्हिलच्या रूपाने आजही ते आपल्याला बघायला मिळतं. या मदरनी अनेक गद्य आणि पद्य प्रार्थनाही लिहिलेल्या आहेत. अनेक गद्य प्रार्थना आहेत, अनेक पद्य प्रार्थना आहेत आणि शिवाय मदरवर अनेक साधकांनी सुद्धा काही रचना केलेल्या आहेत. फुलांवर त्यांचं आहे अनेक प्रकारची म्हणजे जवळजवळ 300 प्रकारच्या फुलांचं त्यांनी आध्यात्मिक महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये अगदी गद्य प्रार्थनेमध्ये सुद्धा अगदी 4 ओळीची प्रार्थना असेल त्याच्यातनं सुद्धा त्यांचं तत्त्वज्ञान प्रतीत होतं. पद्य प्रार्थना आहेत आणि श्री मदरच्यावर एका साधकाने केलेल्या प्रार्थनेने आपण ह्या आजच्या विषयाचा समारोप करूया. हे मां तुम ही मूलाधार हो, जीवन आधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो. अशी ही मदरला व्यक्त केलेली ही आपली भावांजली, सुमनांजली त्यांच्याच चरणी अर्पण करते आणि इथेच थांबत आहे. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो. हे मां तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो. सत्य सनातन सतत सचेतन परा प्रकृति मां तुम परमेश्वर. नित्य तुम ही आनंदमयी तुम, नित्य तुम ही आनंदमयी तुम में स्थापित है जगदीश्वर, तुम में स्थापित है जगदीश्वर. हे मां तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो. अगम अपारे अनंत गोचर, ओंकार का तुम ही प्रथम स्वर. अगम अपारे अनंत गोचर, ओंकार का तुम ही प्रथम स्वर. परम शांति चिर मौन तुम ही हो, परम शांति चिर मौन तुम ही हो. तुम अप्राप्य सुंदरतम सुंदर, तुम अप्राप्य सुंदरतम सुंदर. हे मां तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो. प्रेम सुमन का पराग तुम हो,
तपोयज्ञ की आत्म आग हो। अणु अणु में है अंश तुम्हारा, अणु अणु में है अंश तुम्हारा। परम विषय तुम परम राग हो, परम विषय तुम परम राग हो। हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो। अर्पण करके तुझको जीवन धन्य हुआ है मेरा कण कण। अर्पण करके तुझको जीवन धन्य हुआ है मेरा कण कण। यही प्रार्थना है जननी माँ, यही प्रार्थना है जननी माँ। धरती बने स्वर्गमय पावन, धरती बने स्वर्गमय पावन। हे माँ तुम ही प्राणाधार हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो, तुम ही भूतल तुम ही शिखर हो।